राज्यामध्ये 4 ते 5 दिवसापासून सतत जोरदार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे चोपड्या तालुक्यातील बिळगाव गावाजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावर चिंचपाणी धरण हे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र दिसत आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी चिंचपाणी या धरणाविषयी बिळगाव गावाचे शेतकरी मुबारक तडवी यांच्याशी आपण धरणाविषयी जाणून घेऊया। ह्या वर्षी होत असलेल्या जोरदार पावसामुळे चिंचपाणी धरण हे ओव्हरफ्लो झालेले आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची बाब दिसून मिळते। यामध्ये बिळगाव, धानोरा, मोहरत, कुंड्यापाणी, देवगाव, पारगाव, मितावली अशा बऱ्याच गावांच्या शेतकऱ्यांना ह्या चिंचपाणी धरणाचा फायदा होतो। पण जर पुढील 4-6 महिने महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत दिला तर हा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कायम दिसून मिळेल। राज्यात सलग 4 ते 5 दिवसापासून जोरदार ते अति जोरदार पावसामुळे चोपड्या तालुक्यातील बिळगाव गावाजवळ चिंचपाणी हे धरण ओव्हरफ्लो झाल्याचे दिसत आहे। वृत्तप्रभात न्यूजसाठी मनसूर शाह, बिळगाव। स्वार्थापायी उजाडिली हिरवी वनराई, कत्तलीने तुझ्या धरणी झाली लाही लाही। स्वार्थापायी उजाडिली हिरवी वनराई, कत्तलीने तुझ्या धरणी झाली लाही लाही। नको बघू अंत माती करील र पोरकी, नको बघू अंत माती करील र पोरकी। एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा।